महाविकास आघाडीतील वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढती करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूर। सांगली, कल्याण, भिवंडी, मुंबई यासह आणखी 5 जागांवर तिढा कायम। राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ऐकत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीची भूमिका। वंचितनं आमच्यासोबत यावं यासाठी अजूनही प्रयत्न, पवारांचं वक्तव्य। तर महाविकास आघाडीबाबत अजूनही दरवाजे खुले, आंबेडकरांकडूनही प्रतिसाद। साताऱ्याचा उमेदवार 2 ते 3 दिवसात जाहीर करणार, शरद पवार यांची घोषणा। शशिकांत शिंदे, सुनील माने, बाळासाहेब पाटील यांची नावं चर्चेत। शिर्डीची जागा नाही तर आता केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद द्या, रामदास आठवलेंची फडणवीसांकडे मागणी। विधानसभेमध्ये 8 ते 10 जागा देण्याची मागणी। ठाकरे गटाचे दिनेश बुब यांचा बच्चू कडूंच्या प्रहार पक्षात प्रवेश। नवनीत राणा यांच्या विरोधात बुब यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर। हर्षवर्धन पाटील आज दुपारी 200 कार्यकर्त्यांसह घेणार देवेंद्र फडणवीसांची भेट। पाटलांचे कार्यकर्ते अजित पवारांच्या विरोधात अजूनही आक्रमक। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नवनीत राणा पहिल्यांदाच दिल्लीमध्ये दाखल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार। अभिनेत्री कंगना रनौतचा प्रचार सुरू। हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून कंगनाला भाजपची उमेदवारी। काँग्रेस पक्षाला आयकर विभागाची 1700 कोटी रुपयांची नोटीस। खाते गोठवण्याच्या कारवाईनंतर पुन्हा एकदा बजावली नोटीस। संभाजीनगरमधल्या मराठा समाजाच्या बैठकीमध्ये राडा। काही लोक खैरेंकडून पैसे घेऊन आल्याचा आरोप झाल्यामुळे हाणामारी। मालेगावमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। काढलेला कांदा भिजण्याची भीती। धुळ्यातही बेमोसमी पावसाच्या सरी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिल गेट्स यांच्यात तंत्रज्ञान विषयावर संवाद। कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे लोकांमधला संवाद कमी होणं धोक्याचं, मोदींचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।